जर आपल्याला प्रगती करायची असेल तर चिंता करणं लगेचच सोडून दिलं पाहिजे. मी ना सध्या फोकस ऑन व्हॉट मॅटर्स हे पुस्तक वाचतेय आणि त्याच्यामध्ये ना खूप मस्त धडा आहे की चिंता कशी हाताळावी याबद्दल. त्याच्यात त्यांनी सांगितलंय की एक्सपर्ट एकदा म्हणाला होता, जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर चिंता करणं सोडून द्या. मग आता चिंता करणं सोडायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. चिंता ना खूप प्रकारच्या असतात. अगदी आपल्याला लहान सहान गोष्टींपासून ते मोठमोठ्या गोष्टींची चिंता असते. कोणाच्या तरी तब्येतीची, स्वतःच्या तब्येतीची, किंवा आपण काहीतरी करत बसलोय, आपण एक खूप महत्वाचं काम करतोय आणि घरामध्ये जर आपला नवरा आला, मुलं आली किंवा सासू सासरे आले, तर पटकन आपण आपल्या हातातलं काम सोडून त्यांना काय हवंय याच्या मागे लागायला लागतो. त्यांच्या भोवती आपण पिंगा घालायला लागतो. मी असं म्हणत नाहीये घरात येणाऱ्या लोकांना आपण पाणी दिलं पाहिजे, जेवण दिलं पाहिजे, त्यांना काय हवं नको ते बघितलं पाहिजे, असं करायचं नाहीये असं मी म्हणत नाहीये. पण समोरची व्यक्ती म्हणू देत ना, मागू देत ना, मग आपण पुढे जाऊन त्याच्यावरती ऍक्शन घेऊयात. आपण त्या चिंतेमुळे त्यांना भूक लागली असेल का, त्यांना काय हवं असेल का, त्यांना काय नको असेल का, या चिंतेमुळे आपण जे काम करत असतो ते आपण सोडून देतो. आणि बऱ्याचदा काय होतं, समोरच्या व्यक्तीला कशाचीच गरज नसते आणि उगाचच आपण त्याच्या मागे मागे करतो ना, मग त्याची चिडचिड होते. आणि मग त्याची चिडचिड आपल्यावरती झाली की आपल्याला असं वाटतं, अरे मी यांच्यासाठी इतका विचार करतेय आणि हे असं कसं माझ्याशी वागू शकतात. म्हणूनच आपण जेव्हा रिकामे असतो त्यावेळेला विचारणं की तुम्हाला काय लागणार आहे का, देऊ का, हे अगदीच योग्य आहे. त्यात काही वाद नाहीये. पण मग जेव्हा आपण काहीतरी करत असतो, आपण काहीतरी महत्वाचं काम करत असतो किंवा आपण एक्सरसाइज करत असतो किंवा काहीही XYZ आपण एखादं काम करत असताना जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला सांगेल त्याच वेळेला आपण तिथे उठून काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. त्याच वेळेला आपण त्यांना एखादी गोष्ट जी हवी आहे त्यांना ती दिली पाहिजे ना. हां, आता आपण स्वयंपाक करतोय तर बाहेरून माणूस आला म्हणून आपण त्याला पाणी नक्कीच देऊ शकतो. पण जर आपण योगा करत असू तर ते सोडून उठून बाकी सगळं चहा-पाणी करत बसण्यात काही अर्थ आहे का? नाही. थोडंसं इग्नोर करायला काहीच हरकत नाहीये. समोरचा व्यक्ती खूपच दमून आलाय, तो खूपच वेगळ्याच मनस्थितीमध्ये आहे, तर नक्कीच आपण आपल्या हातातलं सगळं काम सोडून त्याच्यासोबत बसणार आहोत, बोलणार आहोत. त्याला काय हवं नको ते बघणार आहोत. पण जर तो नॉर्मल असेल, तर मग आपण पण आपलं नॉर्मली काम पूर्ण करूयात आणि मग त्याच्याजवळ जाऊन बसूयात. मग त्याला काय हवं नको ते बघूयात. एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीला अर्जंटलीच हवी आहे, तर तो नक्कीच आपल्याला आवाज देईलच की. मग आपण उठून येणारच आहोत की. मग ही जी चिंता असते ना, या चिंतेतून आपल्याला बाहेर पडायचंय. जे झालेलंच नाहीये, त्याची बऱ्याचदा आपण चिंता करतो. मी याच्या मागे सुद्धा एक व्हिडिओ केलाय, की अति काळजी करू नका. तो सुद्धा तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. बऱ्याचदा काय होतं, की माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी आवडलीच पाहिजे किंवा मी आवडलोच पाहिजे किंवा मागच्या वेळेला मी XYZ व्यक्तीला खूप गडबडीत भेटले होते आणि त्यावेळेला कदाचित माझ्याकडून काहीतरी वेगळं बोलणं बोलणं झालंय का? किंवा मी पुरेसा वेळ देऊ शकले नाही का त्यांना? म्हणून त्यांना राग आला असेल का? म्हणून ते माझ्यावर नाराज असतील का? किंवा एखाद्या व्यक्तीला आपण एखादा मेसेज केला आणि त्याचा रिप्लाय आपल्याला आला नाही, तर त्यांनी मला का रिप्लाय दिला नसेल? मग त्याच्या मागचं सुद्धा कारण हेच असेल का? की मी मागच्या वेळेला भेटलेले तेव्हा मी त्यांना काहीतरी म्हणाले असेल. अरे समोरचा व्यक्ती कामात असू शकतो. प्रत्येकच वेळेला आपल्याला जे हवंय त्या पद्धतीने आपण विचार करतो आणि हा विचार करणं थोडंसं आपण थांबवलं पाहिजे. चिंता करणं थोडंसं थांबवलं पाहिजे. त्याशिवाय आपली प्रगती होणारच नाहीये. आपण एकाच ठिकाणी अडकून पडणार आहोत. ही चिंता आपल्याला पुढे जाऊच देणार नाही. माझ्या आजूबाजूच्या लोकांना, माझ्या घरातल्या सर्व मंडळींना, मी जिथे काम करते तिथल्या सगळ्याच लोकांना मी आवडलीच पाहिजे. हा अट्टहास का? जग खूप मोठं आहे. एखाद्या व्यक्तीला आपण आवडू आणि एखाद्या व्यक्तीला आपण अजिबात आवडणार नाही. हे आपण स्वीकारलं पाहिजे. प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या असतात. सगळ्याच लोकांना मी आवडेन असं कसं होईल बरं? आपण आपली कर्तव्य, आपण आपली कामं जर योग्य पद्धतीने करत असू, तर मग मी कोणाला आवडते किंवा कोणाला आवडत नाही, हा मुद्दाच येत नाहीये ना. जर आपण चांगले असू, आपण आपली कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे आणि उत्तम पार करत असू, तर मग आपल्याबद्दल कोण काय म्हणतंय किंवा मग आपण कोणाला आवडू देत किंवा नाही आवडू देत, याचा विचार करण्याची गरजच काय आहे किंवा तो विचार करण्यासाठी वेळच का बरं मिळतो?
आपली ठराविक कर्तव्य आपल्या संसाराप्रती, आपल्या घराप्रती, आपल्या आई-वडिलांप्रती, बहीण-भावंडांप्रती जी काही कर्तव्य आपली आहेत ती पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे या मुद्द्याकडे आपण परत येतच नाही. आपण त्या कर्तव्यांमध्ये इतके गुरफटून जातो की वेळ मिळतो आपल्याला, पण त्या वेळामध्ये आपण मग चिंता करत बसतो, काळजी करत बसतो, नको असणारे विचार करत बसतो, एक्स्ट्राच अननेसेसरी काहीतरी करत बसतो आणि समोरच्या करून सुद्धा आपण तशीच अपेक्षा ठेवतो की आपण इतकं करतोय तर मग त्यांनी पण केलं पाहिजे, किंवा मी इतकं करतेय तर समोरच्या व्यक्तीला मी आवडलीच पाहिजे. नाही आवडणार, एखाद्या व्यक्तीला आपण नाही आवडणार, हे सहजरित्या स्वीकारूयात ना. प्रत्येकच जण मला छान म्हणेल असं कसं होईल बरं? या पुस्तकात आणखीन एक मुद्दा काय सांगितलाय बघा, चिंता नेहमी भीतीसोबत असते. आपल्या अपेक्षांपेक्षा वास्तव प्रत्यक्षात वेगळं असेल अशी आपल्याला भीती वाटायला लागते, पण आपली चिंता कमी होण्यासाठी हे लक्षात घ्या की वास्तव आपल्या अपेक्षांशी मिळतं जुळतं असायलाच हवं असं नाही. आपण बऱ्याचदा असे विचार करतो की हे असंच असायला पाहिजे, ते तसंच असायला पाहिजे. एखादी घटना घ्या की घरी आल्यानंतर मी हेच करेन, मी तेच करेन, ते झालं की मी हे करेन. ऑफिसमधून घरी येईपर्यंत किंवा सकाळी उठल्यापासून दुपार होईपर्यंत आपण काहीतरी मस्त नियोजन करतो, काहीतरी अपेक्षा ठेवतो स्वतःकडूनच, की मी हे करणार, मी ते करणार, मग मी ते करणार, मग असं करणार. आणि मग पुन्हा आपण असा विचार करायला लागतो, अरे पण असं नाही झालं तर? मी हे करायला घेतलं आणि ते कोणाला नाही आवडलं तर? किंवा मी योगा करायला बसले आणि कोणतरी आलं तर? मग त्यांचा पाहुणचार कोण करणार? किंवा मी काहीतरी एखादं काम चालू केलं आणि ते कोणाला आवडलंच नाही, कोणीतरी मला काहीतरी म्हणालं तर? ही जी भीती आहे ना, या भीतीमध्ये सुद्धा चिंता असते. या भीतीमुळेच चिंता निर्माण होते. बऱ्याचदा असंही होतं. आणि म्हणूनच आपण जे करतोय ते जर योग्य असेल, तर मग भीती बाळगण्याची किंवा चिंता करण्याची गरजच नाहीये. कधी-कधी ना आयुष्य आपलं जसं आहे तसं ते आपल्याला स्वीकारावं लागतं. तिथे मग चिंता करून, काळजी करून काहीच साध्य होत नाही. त्याच्याने फक्त आपला आनंद कमी होतो, आपली मनःशांती कमी होते. जे आणि जसं आपल्या आजूबाजूला घडतंय त्याच्यामध्ये विचार करून, त्याचा विचार करून त्याची चिंता करत बसण्यापेक्षा मला काय करायचं आहे हाच विचार जर आपण सतत केला तर नक्कीच आपला आनंद वाढणार आहे, आपली मनःशांती वाढणार आहे आणि आपोआपच चिंता कमी होईल. हा ठीक आहे, हे आत्ता असं आहे समोर, मग मी आता काय करू शकते याचा विचार करूयात ना. अरे बापरे, हे असंच कसं झालं, हे असं का झालं, हे असं नको व्हायला पाहिजे होतं, आता ह्यामुळे असं होईल, ह्यामुळे तसं होईल. हा विचार करायला कशाला पाहिजे? किती सरळ, साधं आणि सोप्पं आयुष्य आहे. फक्त आपल्याला जगायचं आहे आणि आपल्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला बदलता येतात, त्या आपण बदलायच्या आहेत. ज्या गोष्टी बदलता येत नाही, त्याची चिंता करण्यात काहीच पॉइंट नाहीये. तिथे फक्त आणि फक्त आपला वेळ वाया जातोय. ह्या विषयावरती मी पूर्वी बोलली आहे. सविस्तरपणे मी हा विषय तुम्हाला समजावून सांगितलेला आहे, की अतिचिंता, अति काळजी केल्याने काय होतं. आता मी जास्त बोलणार नाही. फक्त मला तुम्हाला या व्हिडिओतून इतकंच सांगायचंय, की मी सगळ्यांना आवडलोच पाहिजे, मी सगळ्यांना आवडलेच पाहिजे. हा अट्टहास आपण आता सोडूयात आणि आपण थोडंसं जगापासून दूर, सर्वांपासून लांब राहायचंय म्हणजे सगळं सोडून जायचंय का? नाही. आहेत तिथेच. सर्वांपासून भावनिकदृष्ट्या आपल्याला एक प्रकारची दुरी तयार करायची आहे. एक दुरावा तयार करायचा आहे आणि आपल्या धुंदीमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला थोड्या वेळासाठी रमायचंय. मग तिथे मी हे जर करत असेन, मी माझ्यासाठी एखादी गोष्ट करत असेन, तर मग तिथे चिंता करण्याची काहीच गरज नाहीये. सकाळी उठल्यानंतर मी स्वतःला वेळ दिला, मी सगळी कामं सोडून एखादी गोष्ट करायला बसले, तर मग कोणी काय म्हणेल का? कोणाचा कुळांबा होईल का? असा विचार करण्यात किंवा अशी चिंता करण्यात काहीच अर्थ नाहीये. कारण 10-15 मिनिटं आपण स्वतःसाठी वेळ देतोय आणि त्यानंतर पुन्हा आपण सगळी कामं करणारच आहोत. आपल्याला तितकं नॉलेज आहे किंवा आपल्याला आपलं तितकं टाईम मॅनेजमेंट उत्तम आहे, की जरी 10-15 मिनिटांनंतर स्वतःला वेळ दिल्यानंतर मी एखाद्या कामाला सुरुवात केली, तर पुढे कोणाला अडचण होणार नाहीये, कोणाला उशीर होणार नाहीये. अशा पद्धतीने आपण टाईम मॅनेजमेंट करूच शकतो. तितकं स्किल आपल्याकडे आहेच, प्रत्येकाकडेच असतं. फक्त
व्यवस्थित नियोजन करायचं आहे. आपण सगळं करतो, सगळं ठरवतो आणि शेवटी पुन्हा हाच प्रश्न निर्माण होतो, तर हे केलं तर काय होईल? कोण काय म्हणेल? कोणाला आवडेल का? तर ह्यातून आपण थोडंसं बाहेर पडूयात आणि चिंता करणं सोडून देऊयात. जे आपल्याला आवडतंय ते करण्यासाठी प्रयत्न करूयात, ते करायला सुरुवात करूयात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला कोणत्या विषयांवरती व्हिडिओज पाहायला आवडतील ते देखील कमेंट्समध्ये सांगा. मी कमेंट्स तुमच्या वाचत असते. जमेल त्यावेळेला मी त्यांना रिप्लाय सुद्धा करत असते. आता थांबते, लवकरच भेटेन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चिंता करणं सोडा.